नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरतात? संतती व सौभाग्याचे दान सुवासिनीच्या पदरात पडावे म्हणून ओटी भरली जाते. पण देवीची ओटी भरण्यामागे काय कारण असते? ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायची आहेत. मूळ स्थानावर जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देवीची ओटी भरू शकता. जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपण कुलदेवीची ओटी भरू शकता. आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्याचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायला पाहिजे. आपल्या घरामध्ये कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो. लक्ष्मी मातेची ओटी भरली तर चालते. देवीची ओटी देवीच्या खास वाराच्या दिवशी आपण भरू शकता. जसे की वर्षातून 2 नवरात्री येतात. एक म्हणजे चैत्र नवरात्री, दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री. अशा प्रकारे 2 वर्षातून नवरात्री येतात. नवरात्रीमध्ये 9 दिवस येत असतात. या 9 दिवसापैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकता. आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट घडत असेल, शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटी भरू शकता. घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तर देवीचे आमंत्रण देऊन घरी बोलून देवीची ओटी भरता येते. दिवाळी किंवा इतर कोणतेही सणवार असतील तर त्या वारी देखील आपण देवीची ओटी भरू शकता. आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील देवीची ओटी भरू शकता. जसे की नोकरी लागणे, घर बांधून घेणे, व्यवसायात धंद्यामध्ये बरकत होणे, वंश वाढीस लागणे, अशा कोणत्याही मनातील इच्छा असते त्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरण्यासाठी साडी, ब्लाउज पीस, तांदूळ किंवा गहू कोणतेही एक घेतले तरी चालते. हे सर्व देवी समोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो त्या पद्धतीने देवीची ओटी देखील भरायची आहेत. देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी विवाहित स्त्रियांनी भरायची आहेत. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते पाहू. तत्पूर्वी ओटी का भरतात ते जाणून घेऊया. ओटी का भरतात? दिलेल्या माहितीनुसार ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातेमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणून केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ह्या पद्धतीमध्ये आहे. माहेरून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकूरबाळे, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधन सामग्री वापरली जाते. नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. ह्या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात
पाळली जाते ह्यावरूनच ह्या विधीचे महत्त्व लक्षात येते. देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र. देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहेत की ही देवीच्या 9 रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी. नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून 9 दिवस तिच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कसलेच कमी पडू देत नाही. तसेच नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते. ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जाते. हिंदू धर्मात स्त्रियांची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. ह्यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते. मात्र तुमची ही लग्नानंतर पहिली नवरात्र असेल तर तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी ते पुढील प्रमाणे जाणून घ्या. ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी, नारळ आणि खण. देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा ह्या प्रकारची शुभ्र रंगाची साडी निवडा. लाल, हिरवा आणि पिवळा रंग हा एक स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो. त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात ह्या रंगाची साडी निवडा. एका ताटात साडी ठेवा आणि त्यासोबतच खण, नारळ, अखंड सुपारी तसेच हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी. ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा. पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी, त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल. इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल. त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या. ताटात असलेलं सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ वा आणि देवीला प्रार्थना करा, जय माता दी. तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.